आषाढ महिना चालू झाला की प्रत्येकाच्या घरातून सुगंध येऊ लागतो तो कापण्या तळणीचा. अगदी महाराष्ट्रामध्ये परंपरेने हा पदार्थ आषाढ महिन्यामध्ये घरोघरी बनवण्यात येतो. जरी आषाढ महिना असला तरी मराठी बोलीभाषेमध्ये काही ठिकाणी याला आखाड तळणी असं सुद्धा म्हणतात. अतिशय खुसखुशीत अशा ह्या कापण्या होतात. अजिबात चिवट वगैरे होत नाहीत किंवा कडकसुद्धा होत नाहीत. महिनाभर सुद्धा टिकतात आणि तेलकट अजिबात होत नाहीत. अगदी पारंपरिक अशी आजीकडून जी मी रेसिपी बघत आली आहे कापण्या बनवण्याची, तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भरपूर अशा टिप्स आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघू शकता 240 ml चा एक कप घेतलेला आहे. याच कपाने आपण सगळ्या साहित्याचं मेजर करून घ्यायचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. 1 कप गूळ घेतलेला आहे किसलेला, त्याच्यासाठी 1 कप पाणी आपण घ्यायचं आहे. पाणी हे उकळून घ्यायचं आहे. गुळामध्ये पाणी घालून गूळ पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे. गुळामध्ये गरम पाणी घातल्याने गूळ पटकन आपला पाण्यामध्ये वितळला जातो. कापण्या बनवताना गूळ शक्यतो तुम्ही काळा वापरा, जो की ऑर्गॅनिक असतो. याने टेस्ट खूप छान येते कापण्यांना. सगळा गूळ वितळून घेतलेला आहे. त्यानंतर थंड होण्यासाठी हे पाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. एका परातीमध्ये ज्या कपाने आपण गूळ आणि पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने पीठ मोजून घेणार आहोत. इथे मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ हे चाळून घेतलेलं आहे. 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यासाठी 4 चमचा आपण इथे बेसन पीठ वापरणार आहोत. बेसन पीठ वापरल्याने आपले जे कापण्या आहेत ते अगदी खुसखुशीत होतात. अजिबात चिवट वगैरे होत नाहीत. 1 चमचा बडीशेपची पावडर, 1 चमचा वेलची पूड टाकलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये सुंठ पावडरसुद्धा घालू शकता. कोणत्याही गोडाच्या पदार्थाची चव वाढवायची असेल त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ नक्की घाला. चिमूटभर मीठ घातल्यानंतर इथे बघू शकता 3 ते 4 चमचे साजूक तूप मी कोमट करून घेतलेलं आहे. हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे तूप घालून घ्यायचं आहे. तुपाचं मोहन घातल्यानंतर जर का गरम असेल तुम्ही सुरुवातीला चमच्याने मिक्स करू शकता, नंतर हाताने, पण मी ते हातानेच मिक्स करते आहे. मोहन घातल्यानंतर या पद्धतीने चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे मोहन आहे ते सगळ्या आपल्या पिठाला लागलं जातं. मोहन घातल्याने काय होतं, आपल्या ज्या कापण्या आहेत ते चिवट होत नाहीत, अगदी खुसखुशीत होतात आणि खस्ता राहतात. इथे बघू शकता मोहन कसं परफेक्ट लागले का ते चेक करायचं. या पद्धतीने नॉर्मल हाताची मूठ बांधायची आणि एकदम अंगठ्याच्या साहाय्याने टच करायचं. म्हणजे पीठ सुटलं की आपलं परफेक्ट मोहन तयार झाले. मोहन तयार झाल्यानंतर आपलं तोपर्यंत पाणीही थंड झालेलं आहे. गाळणीच्या साहाय्याने हे गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून पाणी आपण या पिठामध्ये घालून घेणार आहोत. सुरुवातीला मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सगळं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता या पद्धतीने गुळाचं पाणी पिठामध्ये मिक्स करताना शक्यतो गाळून घ्यायचं आहे. आपण जो ऑर्गॅनिक गुळ वापरतो त्याच्यामध्ये थोडासा कचरा वगैरे असण्याची शक्यता असते, म्हणून सुरुवातीला मी जे पाणी घेतलेलं होतं ते सगळं या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घेऊन पुन्हा आपल्याला हे पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे. 2 वेळेला पाणी घेतलेलं होतं गुळाचं मी, तेवढ्या पाण्यामध्ये आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. तुम्हाला जर काही एवढ्याच पिठाच्या कापण्या बनवायच्या असेल तुम्ही थोडंफार पाणी शिल्लकसुद्धा ठेवू शकता, पण मी पूर्ण पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहे. यासाठी मी अर्धा कप पुन्हा गव्हाचं पीठ याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे. सुरुवातीला आपण जो गोळा तयार केला होता त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरून जे आपलं शिल्लक राहिलेलं पाणी होतं गुळाचं ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर सगळं पीठ त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता गूळ गाळून घेतलेला होता, चाळणीला थोडासा कचरा अडकलेला आहे. त्यानंतर आपण जे पाणी घेतलेलं होतं गुळाचं त्याच्यामध्ये हा गोळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. थोडा थोडा असं या पद्धतीने करून बघू शकता आपला मस्तपैकी कापण्याची कणिक मळून तयार आहे. अगदी चपातीला मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्टसर मळायची आहे. कापण्याची कणिक मळून घेतल्यानंतर मी इथे लगेच बनवायला घेणार आहे. इथे बघू शकता या पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. कापण्याची कणिकही मळून झाली आहे, गोळे तयार करून घेतले. तोपर्यंत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं गॅसवरती. आपल्या कापण्या होईपर्यंत तेल अगदी व्यवस्थित गरम होईल. पोळपाटावरती एक गोळा घेतलेला आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेत आहे. बघू शकता तेल पीठ काही लावलेलं नाही आहे, तरीसुद्धा अजिबात खाली चिकटत वगैरे नाही आहे. आपली जी कापण्यांची कणिक आहे ती अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. घट्टसर झाली तर काय होतं, कापण्या खाताना घशामध्ये अडकतात आणि पुन्हा नंतरून वाताड येतात कापण्या. कापण्याचं पीठ जर का परफेक्ट बनलं तर कापण्यासुद्धा परफेक्ट येतात. चपातीच्या आकाराची एक मध्यम अशी मी पोळी तयार करून घेतलेली आहे. आपण जे कापण्यासाठी पोळी लाटणार आहोत ती जास्त जाडसरही नसावी किंवा जास्त पातळसरही नसावी. त्यानंतर त्याच्यावरती खसखस गरजेनुसार टाकून घेतलेली अशी पसरवून घेतलेली आहे. हाताने सुरुवातीला प्रेस करायचं आहे, नंतरून लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. एका बाजूने खसखस लावल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने लावून घेणार आहोत. बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करताना अजिबात चिकटलेली नाही आहे ही पोळी आपली, खाली लगेच निघल्या गेलेली आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा खसखस लावून घेतल्यानंतर त्याच्यावरती लाटणं फिरवून घेणार आहे आणि चाकूच्या मदतीने या पद्धतीने आपण काप करून घ्यायचे आहेत. आपण जेव्हा शंकरपाळ्या कट करतो तेव्हा त्या चौकोनी असतात आणि कापण्या ज्या असतात त्या अशा त्रिकोणी असतात डायमंड शेपमध्ये.
मग आपण त्या शेपमध्ये या कट करून घेणार आहोत. इथे बघू शकता कट करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि जो दुसरा गोळा आहे तो सुद्धा आपण तयार करून घेणार आहोत. म्हणजे तळताना आपल्याला व्यवस्थित सगळ्या कापण्या एकसारख्या गॅसवरती तळायला येतील. इथे बघू शकता एका प्लेटमध्ये काढलेलं आहे. तुम्हाला जर का प्लेटमध्ये चिकटत असतील तुम्ही पेपरवरती सुद्धा काढू शकता. अगदी पटकन उचलल्या जात आहेत, अजिबात पोपडाला वगैरे चिकटत नाही आहे. तुम्ही बघू शकता दुसराही गोळा माझा असा लाटून झाला आहे. त्याच्यावरती खसखस अंथरून घेतली आहे आणि लाटणं फिरवून घेतलं आहे. इथे बघू शकता या पद्धतीने कट करून घेतल्या आहेत उभ्या रेषा. त्यानंतर असे एक एक पीसमध्ये सुद्धा तुम्ही कट करू शकता कापण्या. अगदी परफेक्ट शेप येतो या पद्धतीने जर का तुम्ही केलात तर. बघू शकता एकाच वेळी तुम्ही सगळ्या कापण्या तयार करून एकाच वेळी तळू शकता किंवा मग एक एक पोळीच्या कापण्या तयार करून एका वेळी तळू शकता. इथे बघू शकता एक कापणी मी तुम्हाला दाखवते. जास्त जाडसरही नाही आहे किंवा जास्त पातळसरही नाही आहे. तेल आपलं व्यवस्थित तोपर्यंत गरम झालेलं होतं. सुरुवातीला एक कापणी टाकून बघूया म्हणजे आपल्या तेलाचा अंदाज येईल. कापण्या तळताना तेल हे जास्त गरमही नसावं किंवा अगदी कोमटही नसावं. जर का कोमट तेलामध्ये तुम्ही कापण्या सोडल्या तर मग आपल्या कापण्या ज्या आहेत ते तेलकट होतात आणि जास्त दिवस टिकत नाहीत. तेल एक कापणी टाकून बघितली. 1 ते 2 सेकंदामध्ये हलकीशी लालसर झाली समजायचं आपलं तेल परफेक्ट गरम आहे. त्यानंतर सगळ्या कापण्या थोड्या थोड्या सोडून घ्यायच्या आहेत. शेवटची कापणी सोडेपर्यंत बघू शकता पहिली कापणी जी आहे ती आपली परफेक्ट तळून तयार झालेली आहे. अगदी मस्त कलर आलेला आहे. मीडियम गॅसवरती आपण ह्या सगळ्या कापण्या तळून घेणार आहोत. मी दाखवलं त्या पद्धतीच्याच कापण्या करून घ्यायच्या. जास्त जाडसरही नाही किंवा जास्त पातळही नाही. जर का जास्त जाडसर कापण्या असतील तर आतून त्या मग कच्च्या लागतात आणि व्यवस्थित तळल्या नाही गेल्या तर खायलासुद्धा पिठाळ्या लागतात आणि एकदम पातळ बनवल्या तर एकदम कडक होतात आणि जिभेला वगैरे त्या टोचतात टाळायला वगैरे खाताना. त्यामुळे अगदी मीडियम साईजच्या ह्या कापण्या बनवून तयार करायच्या आहेत आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती 5 ते 7 मिनटं आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्यात. आलटून पलटून दोन्ही साईडने व्यवस्थित. 6 ते 7 मिनटानंतर मीडियम गॅसवरती तळल्यानंतर बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे. व्यवस्थित अशा आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत. आपण याच्यामध्ये काळा गूळ वापरला आहे त्यामुळं कापण्यांना थोडासा काळपट कलर लगेच येतो. त्यामुळं गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि कापण्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे. खरपूस अशा भाजलेल्या आपल्याला तांबूस कापण्या आणि त्याच्यावरती पांढरी शुभ्र खसखसची रांगोळी. किती मस्त दिसत आहेत ह्या कापण्या. बघूनच खाव्याशा वाटतील. चला तर मग मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा. एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता आतून कशी पोकळ झालेली आहे. अजिबात चिवट वगैरे नाही झाली आणि मऊसुद्धा नाही झाली. बघू शकता तोडून बघू शकता किती खस्ता आणि खुसखुशीत अशी आपली कापणी बनवून तयार आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.